जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या सोलापूर जिल्ह्यातून खूप धक्कादायक आणि भीतीदायक दोन बातम्या आल्या आहेत. तर पहिली बातमी म्हणजे कुठल्या उमेदवाराने जनतेवर अन्याय केला आणि जनतेला मारहाण केली. आणि दुसरी बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोणच होऊ शकत नाही, म्हणजे कुठलाच आमदार होऊ शकत नाही. अशा दोन धक्कादायक बातम्या आल्या आहेत. तर आपण या मागचे कारण काय आहे पाहूया. तर चला व्हिडिओ चालू करू. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं चॅनल खूप डाऊन चाललं आहे मित्रांनो ह्या काही दिवसाआधी. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या मित्रात हा व्हिडिओ शेअर करा. तर चला त्या बातम्या पाहू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी अशा बातम्या येत होत्या की सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय बदलला होता. म्हणजे ते सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करायचा असा निर्णय घेतला होता. पण त्यात थोडा बदल झाला आहे मित्रांनो. आणि आपण हा बदल काय आहे हे पाहू. तो बदल पाहण्याआधी मित्रांनो, तुम्हाला कोण वाटते सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री हो आणि तुमचा कुठल्या उमेदवाराला सपोर्ट आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही मित्रांनो कमेंट केल्यावर आपल्याला तुमच्या प्रतिक्रिया कळतात मित्रांनो. तर कमेंट करा. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी 4 नावे काढली आहेत मित्रांनो. तर ह्या 4पैकी एक आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल. तर शहाजीबापू पाटील सांगोला तालुक्याचे आमदार. तर मित्रांनो, ह्यांच्या सपोर्टरला आपण एक सांगू की आताही होऊ शकत नाहीत सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री, कारण की त्यांच्याकडे आमदारकीचं पद नाही. त्यामुळे हे होऊ शकत नाहीत सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री. तर आपण ते 4 नावे पाहू मित्रांनो. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो लाईक करून घ्या. आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. आणि साथ मित्रांनो, खाली सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो, काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन पण दाबा मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण ती 4 नावे पाहूया सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी. तर पहिले नाव म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते, हे पहिले नाव आहे. आणि दुसरं नाव म्हणजे सांगोला तालुक्याचे आमदार गणपतराव देशमुखचे नातू बाबासाहेब देशमुख, हे दुसरं नाव आहे. तिसरं नाव मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधान अवताडे. आणि मित्रांनो, शेवटचं लास्ट नाव म्हणजे चौथं नाव म्हणजे मित्रांनो, आणखीन असं फायनल केलं गेलं नाही, पण चौथं आणखीन एक नाव काढायची शक्यता आहे. जर ती नाव काढलं तर आपण व्हिडिओ बनवून अपडेट करू. तर चौथं नाव आणखीन तर नाही मित्रांनो. तर ही झाली पहिली बातमी. तर आता दुसरी बातमी पाहूया. कुठल्या उमेदवाराने सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेवर मारहाण केली आणि कुठल्या जनतेवर टीका झाली हे सगळं आपण पाहूया मित्रांनो. दुसरी बातमी ह्या 4-5 दिवसात घडलेली. तर चला पाहूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आपण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो. आणि मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या गावातून पाहताय मला कमेंटमध्ये सांगा. जर कोणी आपल्या गावातून कमेंट केली तर आपण त्या कमेंटला लाईक करू. तर कमेंट करून घ्या मित्रांनो. तर चला मित्रांनो, ती बातमी पाहूया. तर काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यात गुंडागर्दी करण्याचे असे खूप बातम्या येत होत्या आणि गुंडागर्दी करण्यात नेतेसुद्धा सामील होते असे बातम्या येत होत्या. आणि ह्या किती खऱ्या आहेत तर मित्रांनो ही आपण पाहणार आहे. मित्रांनो, ह्यावर शरद पवारजी बोलले, परत देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण यावर टीका केली आहे. तर त्यांनी काय टीका केली आपण हे सुद्धा पाहूया. आणि शरद पवार यांचं यावर काय भाषण आहे हे सुद्धा बघूया. चला. आणि ह्यात जर कुठला आमदार आणि कुठला नेता का सापडला तर त्यांचं आमदारकीचं पदसुद्धा धोक्यात येऊ शकतं किंवा जाऊ सुद्धा शकतं. जनतेवर हात उचलणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मित्रांनो, त्यांच्यावर केससुद्धा होऊ शकते आणि त्यांचं मंत्रिपद किंवा आमदारपदसुद्धा जाऊ शकते मित्रांनो. पालकमंत्री तर आणखीन पहिला तालुका बघायचा म्हणजे सांगोला तालुका. त्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, गणपतराव देशमुखचे नातू. तर ह्या सांगोल्यात कुठंच काय मारामारी गुंडागर्दी हे चालण्याचं वाळूचे प्रकारे सध्या सगळं आता बंद झालेलं आहे मित्रांनो. दुसरा तालुका म्हणजे मंगळवेढा तालुका. याचे आमदार समाधान अवताडे. तर या भागात सुद्धा कुठले असले प्रकार वाळूचे किंवा मारपीट किंवा असे गुंडागर्दीचे कुठलेच प्रकार चालत नाहीत. तो तालुकासुद्धा सुरक्षित आहे. आणि तिसरा तालुका म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते. ह्या तालुक्यातसुद्धा खूप सुरक्षित चालू आहे मित्रांनो. हा तालुकासुद्धा वाळूच्या प्रकारात सुद्धा मागं आहे मित्रांनो. पंढरपूर तालुक्यात थोडी वाळूची तडजोड होत आहे मित्रांनो. पण दुसरे तालुके आता वाळू वडण्याच्या प्रकारात थोडे मागे आहेत मित्रांनो. पण पंढरपूर तालुक्यात थोडी वाळूची तडजोड होत आहे मित्रांनो. तर माळशिरस तालुका सुद्धा सुरक्षित आहे मित्रांनो. ह्या गुंडागर्दी असे कुठले मारपीट गुंडागर्दी असे कुठले विषय होत नाही मित्रांनो.
की याच्यात एक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाक्याचा वाटला का आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सामूहिक सांगा. आभार दुसऱ्या लोकांच्या व्हिडिओमध्ये जय समोर महाराज.